मित्रांनो, हा सुंदर आणि जबरदस्त पद्धतीचा वाडा हा धोंडीबा आणि शहाजी हे जे थोर क्रांतिकारक होऊन गेले, जे की मुंडे घराण्यातील आहेत. खरं म्हणजे आपला ऊर भरून आला ज्यावेळेस आपला इतिहास आपल्या डोळ्यांसमोर आला. ही मित्रांनो वर जाण्याची जागा आहे. या ठिकाणी आपल्याला एक छावणी पाहायला मिळते. तर हे त्यांचे नातेवाईक आहेत आणि गावातील मित्र आहेत आमचे, ज्याने आपल्याला आज हा इतिहास दाखवण्यासाठी आणलेला आहे. तर धोंडीबा जे आहेत मित्रांनो, त्यांनी सशस्त्र पद्धतीचा उठाव केलेला आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम जो झाला त्याच्यामध्ये या परिवाराचं आपल्याला मोलाचं योगदान पाहायला मिळतं. या ठिकाणी प्लास्टर केलेल्या भिंती वगैरे दिसतात. सर, यांच्याकडे किती गायी वगैरे होत्या म्हणलात तुम्ही? यांच्याकडं कमी जास्त 2000 गायी होत्या. जर इथून या वाड्यापासून निघल्या तर गावच्या येशीपर्यंत त्या गायी जात होत्या. म्हणजे एवढे लांब रांग लागत होती गायींची. आणि हा वाडा किती एकर क्षेत्रामध्ये असेल? 5 गुंठ्यामध्ये असेल. 5 गुंठ्यामध्ये असेल. 5 ते 7 गुंठे. धोंडीबा आणि शहाजी मुंडे हे भाऊ होते. धोंडीबा मुंडे आणि शहाजी मुंडे. तर त्यांनी इतिहासामध्ये काय योगदान दिले म्हणले तुम्ही? त्यांच्याकडे काय बंदुका वगैरे असायच्या का? हा, त्यांच्याकडे बंदुका असायच्या. पुन्हा नंतर गोळ्या तयार करायचे यंत्र असायचे. क्या बात है. तर लोकमान्य टिळकांसोबत त्यांचे जे संघटना आहे त्यांच्यासोबत त्यांचे रिलेशन होते. त्यांनी लोकमान्य टिळकांना पैसे, म्हणजे जे पैसे लागायचे ते अच्छा. पुरवलेले आहेत लोकमान्य टिळकांना. लढ्यासाठी जो पैसा आहे तो मराठवाडा मुक्ती संग्राम म्हणजे संग्रामाला जो पैसा लागणार आहे त्यावेळेस या ठिकाणी दरोडे वगैरे टाकून त्यांनी बीड जिल्ह्यातील जे मोठाले लोक आहेत, श्रीमंत लोक आहेत, ज्यांच्याकडं जहागिरी आहे किंवा मग ज्यांच्याकडे जास्त पैसा आहे, त्यांच्या घरावर बोलून दरोडा टाकायचे. तुम्ही काय म्हणले एकदा? ते बोलून दरोडा टाकायचे. तर बोलून दरोडा टाकणं आणि त्या घरातील चोरी करणं म्हणजे त्यांच्याकडे ते धाडसही होतं. शेवटी ते स्वातंत्र्य सैनिक होते. बरे दरोडे का टाकत असायचे? तर जे इंग्रज अधिकारी आहेत त्यांच्या सैन्यामध्ये जे काही लोक आहेत त्यांना आपल्या तुकडीमध्ये, आपल्या सैन्यामध्ये सामील करून घेण्यासाठी पैसे द्यावे लागत असायचे. आणि बंदुका पण खरेदी करायच्यात, बॉम्ब पण. मग ह्याच्यासाठी पैसा लागत होता. तो पैसा जमा करण्यासाठी मुंडे परिवारानं त्या ठिकाणी त्या काळामध्ये दरोडे वगैरे टाकले. त्यांचं एक मोठं इंग्रजांसोबत जे स्टीफन इंग्रजासोबत युद्धही झालेलं आहे, घोडखुर्द येथे. तर त्या ठिकाणी खूप भीषण युद्धाच्या नंतर त्यांना पकडलं पण गेलेलं आहे. त्याच्यातील एक कोणाला पकडलं म्हणले तुम्ही? शहाजी बापूंना पकडलेलं. आणि त्यांना कसं सोडलं म्हणले पुन्हा तुम्ही? त्यांचे जे भाऊ आहे धोंडेचे मुंडे, त्यांनी औरंगाबादला जाऊन आपले समजा पहिले गवळी लोक असायचे, गवळ्याचं म्हणजे समजा गवळी वेश धारण करून दूध विकलं त्यांना, म्हणजे औरंगाबाद मध्ये. आणि जे जेलर साहेब आहेत त्यांना दूध विकाय द्यायचे ते स्वतः नेऊन. मग ते नंतर जेलर साहेब म्हणले, इतके दिवस झालं, 2 वर्ष झालं तुम्ही दूध देतात मला, तुम्ही पैसे पण मागितले नाहीत, काहीच नाही, मग तुम्हाला पाहिजे काय? ते म्हणजे जेलर साहेब म्हणले, तुम्हाला जे पाहिजे ते देतो मी. तर ते म्हणले, माझ्या भावाची सुटका करून द्या मला. बघा, भावासाठी हे प्रेम आहे. भावासाठी 2 वर्ष घराचा त्याग करून मुंडे परिवारातील कोण, धोंडीबा का? धोंडीबा यांनी स्वतःच भावाची सुटका मागितली आणि दिलं का त्यांना सोडून त्यावेळेस? सोडून दिलं त्यावेळेस. आज अशा परिस्थितीमध्ये वाडा आपल्याला पाहायला मिळतो. आणि जे क्रांतिकारकांचं जे घर आहे, आता त्यांची येणारी पिढी जी आहे त्यांनी स्वतःसाठी काही ठेवलं नाही, काही कुळामध्ये वगैरे जमिनी गेल्या. तर आज अशा पद्धतीचं घर आहे. या घरामध्ये आपल्याला वास्तव्य करताना आजी आजोबा दिसतात. बाकी गावात पण त्यांचं घर असेल? आहेत पण पडलेले आता. अच्छा, नॉर्मलच आहेत.